स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 32. पांडुरंग, ती शाळेतली मुलं रोज आपले टिंगल करतात, समज देऊनही ऐकत नाहीत. तेव्हा आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? चांगला प्रसाद द्यायचा त्यांना. प्रारंभी दुर्लक्ष, नंतर सामोपचार, आणि तरीही कुणी विनाकारण वाटेला गेलं तर दंडशक्ती. पहिले 2 मार्ग आपण अनुसरून पाहिले. आता फक्त 3रा मार्ग उरलाय. आपल्याजवळ 40 विद्यार्थ्यांचं बळ आहे, मग भ्यायचं कुणाला? पांडुरंगाच्या बोलण्याला सर्वांनीच सहमती दर्शवली. दंडशक्ती वापरायचं त्यांनी तेव्हाच ठरवून टाकलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती टवाळ मुलं आली. चमे चमे ठिंग म्हणून त्यांनी टिंगल करायला सुरुवात केली. मात्र पाठशाळेतले काही विद्यार्थी त्यांच्या दिशेनं धावले. 2-3 टवाळांना पकडून त्यांनी अंगणात आणलं आणि यथेच्छ चोप दिला. नंतर त्यांना सोडून दिलं. या उपायाचा अपेक्षित परिणाम झाला. दुसऱ्या दिवसापासून ही टिंगल टवाळी बंद झाली. ती नाठाळ मुलं रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांची तोंड चुकवत खाली मान घालून जाऊ लागली. अशा तऱ्हेनं त्या मुलांची खोड मोडली होती. या ठिकाणी सुद्धा पांडुरंगानं तत्वज्ञान अनुसरलं होतं. एकदम 3रा पर्याय त्यानं हाताळला नव्हता. प्रथम त्यानं दुर्लक्ष केलं, मग सामोपचारानं बोलणी करून पाहिली. हे दोन्ही मार्ग विफल झाल्यानंतरच दंडशक्तीचा वापर केला होता. म्हणजे ठराविक मर्यादेनंतर दंडशक्तीचा वापर अपरिहार्य ठरतो, हेच या कृतीतून त्यानं दाखवून दिलं होतं. श्रीकृष्णाचंच ते तत्वज्ञान होतं असं म्हणायला कोणता प्रत्यय आहे? या घटनेतून पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांची एकजूटही दिसून आली होती. 40 विद्यार्थ्यांच्या बळापुढे नाठाळ मुलं नमली होती. मग साऱ्या देशात समविचारांनी प्रेरित झालेले लोक सुकर्मासाठी एकजुटीनं उभे राहिले तर? तसं झालं तर कोणतीही कार्यसिद्धी अशक्य नाही. पांडुरंगाचं त्या दिशेनं विचारचक्र सुरू झालं होतं. प्रतिपदेचा दिवस होता. त्या दिवशी पाठशाळेला सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी थोडं उशिरानंच उठायचे. त्या दिवशीही या गोष्टीला अपवाद नव्हता. पांडुरंगानं हाका मारल्या नसत्या तर त्याचे सहाध्यायी आणखी काही काळ झोपून राहिले असते. पांडुरंग ओरडून म्हणत होता, ए पाध्ये, काळे, अरे झोपलात काय? रात्रभर धो पाऊस पडलाय. चला नदीवर, झोपून काय राहताय, उठा. काही क्षणातच मुलं अंथरुणातून बाहेर पडली आणि मागच्या अंगणात आली. तेव्हा अंगणात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलेलं त्यांना दिसलं. आपल्या एका हातानं धोतर वर धरून त्या चिखलातच पांडुरंग हसत उभा होता. मुलं बाहेर आल्याबरोबर तो त्यांना पुन्हा म्हणाला, नदीला चांगलंच पाणी आलं असणार. पाण्याचा रंग लाली लाल होऊन गेला असणार. तेव्हा आज लवकर नदीवर जाऊन स्नान करण्यात आगळा वेगळा आनंद मिळणार आहे. चला लवकर. नदीचं पाणी पाहण्याचं टाळून पांडुरंगाच्या उत्साहावर पाणी घालावं असं कोणालाही वाटलं नाही. म्हणूनच सर्वजण तात्काळ त्याच्याबरोबर निघाले. ते रस्त्यावर आले तेव्हा प्रत्येकालाच आदल्या दिवशीच्या पावसाची कल्पना येऊन चुकली. आदल्या दिवशी दुपारपासून पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. रात्रभर पाऊस कोसळला होता. पावसाच्या पाण्यानं सारी सृष्टी सुस्नात झाल्यासारखी दिसत होती. आजूबाजूची वृक्षराजी त्या पहिल्या पावसाच्या पाण्यानं सुचिरभूत झाली होती. त्यामुळे वृक्षांचा पर्णसंभार चकाकायला लागला होता. लहान लहान लतावेलींनी आणि झाडांनी मात्र माना टाकल्या होत्या आणि भूमीवरच्या चिखलाशी त्या एकरूप होऊन गेल्या होत्या. रोह्याच्या तिन्ही बाजूंनी असलेले डोंगर माथेही धुवाधार पावसानं धुवून निघाले होते. डोंगरातल्या खडकांना धरून असलेली लाल माती खालच्या बाजूला वाहून गेली होती आणि ते खडक उघडे पडले होते. डोंगर माथ्याप्रमाणेच गावातल्या घरांची कौलारू छपरं चांगलीच धुवून निघाली होती. कौलांवर साचलेला वर्षभराचा केर कचरा वाहून गेला होता. अजूनही कौलांमध्ये पाणी मुरलेलं होतं. पाण्यामुळे कौलांना काळपट रंग प्राप्त झाला होता. कित्येक घराच्या कौलारू छपरांमधून खालच्या बाजूला पाणी ठिपकत होतं. त्यामुळे कौलांची शाकारणी करण्यात काही मंडळी गुंतून गेलेली दिसत होती. घरापुढच्या अंगणात पानं, फुलं आणि इतर केर कचरा यांचा सडा पडला होता.
त्यांचा चिखल झाला होता. पशुपक्ष्यांना मात्र त्या पहिल्या पावसानं दिलासा मिळाला होता. कोकिळ, भारद्वाज अशा पक्ष्यांचं वृक्षांच्या फांद्यांवर बसून आनंदानं कूजन चाललं होतं. परंतु काही पक्ष्यांची घरटी मुसळधार पावसानं वाहून गेल्यामुळे घरट्याच्या जागी ते पक्षी गंभीरपणानं नुसते बसून राहिलेले दिसत होते. कुत्री मात्र रस्त्यावरच्या चिखलातून इतस्ततः हिंडत होती. रस्त्यावरची अशी एक एक दृश्य टिपत पांडुरंग आणि त्याचे सहाध्यायी नदीवर जाऊन पोहोचले. कुंडलिका नदीनं तेव्हा रौद्र रूप धारण केलं होतं. डोंगर उताराचं पाणी पिऊन नदीचं पात्र लाली लाल होऊन गेलं होतं. आपली मर्यादा तिनं सोडली होती. तिच्या पात्रात दोन्ही बाजूंच्या काठांवरची छोटी छोटी झुडपं गडप झाली होती. कित्येक झुडपं पाण्यातून वाहत चालली होती. नदीतली खडकांची छोटी छोटी बेटं नाहीशी झाली होती. जणू एखाद्या लालबुंद झालेल्या महाकाय राक्षसानं ती गिळंकृत केली होती. गावाशी दुवा जोडणारा नदीवरचा तो दगडी पूल काळपट दिसत होता. पुलाखालून नदीचं लाली लाल पाणी वेगानं वाहत होतं. नदीवरचे सारे दृश्य पाहून पांडुरंग आणि त्याच्याबरोबरची मुलं भारावून गेली होती. नदीचं लाल पाणी पाहून तर पांडुरंग अक्षरशः हरखून गेला होता. लाल पाण्याचं पांडुरंगाला अतिशय आकर्षण, म्हणून तो उत्साहानं सर्वांना म्हणाला, बघताय काय, नदीत उड्या ठोका, हे लाल पाणी तुम्हाला आव्हान देत आहे. हा नेहमीचाच प्रघात होता. पहिल्या पावसानं नदीचं पात्र लालीलाल पाण्यानं भरून गेलं म्हणजे पांडुरंग सहाध्यायांना म्हणायचा, आज नदीवर स्नान करणाऱ्यांना वेगळाच आनंद मिळणार आहे. कारण लाल पाण्यानं युक्त असलेलं नदीचं पात्र आपल्याला आव्हान देत आहे. हे आव्हान आपण स्वीकारायचं का नाही हे आपणच ठरवायचं आहे. अशा तऱ्हेनं बोलून पांडुरंग मुलांना प्रोत्साहन द्यायचा आणि त्यांना बरोबर घेऊन नदीवर जायचा. बाकीची मुलं जीव मुठीत धरून त्याच्या मागोमाग जायची, कारण पांडुरंगासारखं धैर्य त्यांच्या अंगी नव्हतं. नदीला पूर आल्यानंतर तर कुणीही पाण्यात उतरायला धजावत नसे, परंतु नदीवर जाता क्षणीच पांडुरंग आपल्या धोतराचा काचा मारायचा आणि पाण्याचा अंदाज घेऊन नदीत सर्रकन सूर मारायचा. त्याचे सहाध्यायी काठावरच थपकायचे आणि तिथल्या तिथेच स्नान उरकायचे. त्या दिवशीही काही वेगळं घडलं नव्हतं. पांडुरंगानं नेहमीच्या रिवाजाप्रमाणे धोतराचा काचा मारून नदीच्या लाल पाण्यात सूर ठोकला होता आणि भराभर पोहायला लागला होता. मधूनच काठावरच्या मुलांना उद्देशून म्हणत होता, अरे या पाण्यात, घाबरता काय, यात घाबरण्यासारखं काहीही नाही. त्यानं दिलेल्या प्रोत्साहनाचा उपयोग मात्र मुळीच होत नव्हता. पहिल्या फेरीचा उत्साह ओसरल्यानंतर पांडुरंग काठाशी येऊन पाण्यातच थांबला. त्याचा श्वास जोरानं सुरू झाला होता. त्याच अवस्थेत मुलांना उद्देशून तो पुन्हा म्हणाला, अरे अरे या रोमहर्षक प्रसंगाला तुम्ही मुक्त आहात बरं. केवढी मजा येते म्हणून सांगू. ए पाध्ये, अरे मार उडी. काळे, जोशी, अरे काठावर कसलं स्नान करताय. पाध्ये म्हणाला, तुझ्यासारखं धैर्य आमच्याजवळ नाही बाबा. अरे सत्यकाम करताना तुम्ही, मग कुणालाही भिण्याचं काय कारण. सत्यकाम आचरल्यानंतर कशाचंच भय उरत नाही. उपनिषदातच तसं सांगितलं नाही का, आणि मी त्याचा अनुभव घेतोय. म्हणूनच माझी सत्यकामावर निष्ठा बसली आहे. तुम्हीही अनुभव घ्या या पाण्यात. एवढं बोलून तो पुन्हा पोहत दूरवर निघाला. काठावरची मुलं त्याच्याकडे कौतुकादरानं बघत तिथेच बसली. त्या लालबुंद पाण्यात यथेच्छ डोंबून झाल्यानंतर पांडुरंग नदीतून बाहेर आला. अंग पुसून धूतवस्त्र अंगावर चढवली आणि तो इतर मुलांसमवेत घराच्या दिशेनं निघाला. ग्रंथ पठणाचा धीरगंभीर आवाज पाठशाळेतून ऐकू येत होता. नेहमीप्रमाणे त्या एकसुरी मंगलमय नादानं वातावरणाला पावित्र्य आणलं होतं. त्या पवित्र प्रहरी पांडुरंगाच्या मनावर मात्र मळभ आलं होतं. त्या दिवशी सकाळपासूनच त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्याचं कारण मात्र त्याला कळत नव्हतं. पहाटे उठल्यापासून त्यानं नेहमीप्रमाणे सारे नित्यकर्म उरकले होते. सहाध्यायींबरोबर नदीवर जाऊन स्नान केलं होतं. एरवी नदीवर गेल्यानंतर त्याचं मन तिथल्या प्रसन्न आणि पवित्र वातावरणामुळे भारून जायचं. पण आज नदीवर गेल्यानंतरही त्याची अस्वस्थता कमी झाली नव्हती. मोडावलेल्या मनस्थितीतच तो सकाळच्या ग्रंथपठणात सहभागी झाला होता, परंतु त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. ग्रंथपठण झाल्यानंतर शंकरपाध्ये पांडुरंगाजवळ आला आणि म्हणाला, आज प्रदीपसाठी
लेखांची चर्चा करायची आहे. तू आहेस ना? आज मी चर्चेत सहभागी होईन असं मला वाटत नाही. तुम्हीच लेखांची चर्चा करा. माझ्या वाट्याला येईल तो विषय मी लिहीन. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रदीप नावाचं एक हस्तलिखित पाक्षिक काढलं होतं. विद्यार्थ्यांनी आपल्या ठायी असलेल्या विचारांचा उद्दीप्त केलेला दीप म्हणजे प्रदीप. म्हणूनच मासिकाचं नाव प्रदीप असं ठेवण्यात आलं होतं. प्रदीपचे नियमितपणानं काही अंक निघाले होते. मोठ्या नेटानं विद्यार्थ्यांनी हे हस्तलिखित पाक्षिक चालू ठेवलं होतं. पुष्कळ वेळा पाठशाळेतली विद्यार्थी मंडळी एकत्र जमून अशा उद्बोधक योजना आखत असत आणि त्या यशस्वीपणानं राबवीत असत. मग ती वक्तृत्व स्पर्धा असो नाहीतर गणेशोत्सव असो, एकमतानं आणि एक विचारानं अशा कार्यक्रमाची आखणी होत असे. अशा योजनांची कार्यवाही करताना मतभेद होत नसत असं मुळीच नाही. एकच विचार सर्वांना पटेल असं थोडंच असतं. पाठशाळेतल्या काळे नावाच्या विद्यार्थ्याचे प्रदीपविषयी काही मतभेद होते. सर्वांसमोर त्यानं आपले विरोधी विचार मांडले होते. एवढंच नव्हे तर प्रदीप बरोबर त्यानं एकट्यानं ऊर्ध्वगामिक नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.